रामकृष्ण हरी माऊली. एआय वारीमध्ये चाललो घेऊन ज्ञानाची दिंडी. एआय वारीमध्ये चाललो घेऊन ज्ञानाची दिंडी. विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊनी. एआय वारी अभंग इंटेलिजन्स वारी. माऊली WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी माणसाला आनंदी राहण्यासाठी 4 निकष सांगितलेले आहेत. कोणते आहेत ते? नंबर 1, माणसाच्या बेसिक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या पूर्ण झाल्या पाहिजेत. नंबर 2, माणसाच्या हाती काहीतरी करायला काम असलं पाहिजे म्हणजे माणूस बिझी राहील. नंबर 3, माणसाचं रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध सदृढ असले पाहिजेत. आणि नंबर 4, जर आपल्याला परमोच्च आनंद हवा असेल एखादी सेवा माणसाने निस्वार्थी भावनाने केली पाहिजे. काय गंमत आहे बघा ना माऊली. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे नियम वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली आपली जनाबाई. हेल्थ ऑर्गनायझेशनने हे निकष आत्ता आणले, पण 13व्या शतकात आपली जनाबाई संत श्रेष्ठ जनाबाई महाराज हे 4 निकष जगल्या आणि आपल्यासाठी 350 ओव्यांमध्ये प्रचंड भक्तीचा ज्ञानसागर सोडून गेल्या. काय थोर संत आहेत, काय थोर परंपरा आहे आपली. बघा ना, अवघ्या 5व्या वर्षी वयाच्या अनाथ झाली. गंगाखेडहून पंढरपूरला आली. संत नामदेवांच्या घरी मोलकरी म्हणून राहिली. अन्न वस्त्र निवारा आणि काम संत नामदेवांनी दिलं. संतांच्या घरी राहणारी मोलकरी नामयाची दासी झाली. आता दासी हा शब्द खरं तर आपण निगेटिव्ह कॉनिटेशननी घेतो, पण तो तसा नाहीये. दासी म्हणजे शिष्या. ज्ञानेश्वर हे निवृत्तीनाथ महाराजांचे स्वतःला दास म्हणत असतील की निवृत्तीचा दास म्हणजे निवृत्तीचा शिष्य. तर जनाबाई देखील नामदेवांची दासी म्हणजे नामदेवांची शिष्याच होती. रिलेशनशिप नातेसंबंध कुणाशी जोडले? विठ्ठलाशी. तत्कालीन समाजामध्ये किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये देव हा कर्मकांडामध्ये आणि पौराणामध्ये देवळात बंद होता. एका स्त्रीला, एका आपण म्हणू मोलकरणीला किंवा शूद्र स्त्रीला त्या देवाकडे जायची मुभा नव्हती. जनाईनं पहिलं तत्वज्ञान आपल्याला काय सांगितलं माहितीये? तिने तो देव गाभाऱ्यातून तिच्या अंगणात आणला. काय म्हणते जनाबाई? तुझं गायीनं अनंता भाऊ सविस्तर सांगे तुझे. घरी कामे करू तुझे नाम मुखी उच्चारू. जनी म्हणे विठोबासी जाहिले मी तुझी दासी. म्हणजे घरातली सगळी कामं करता करता तुझं नामस्मरण करून करून मी तुझ्यातलाच एक भाग झाले आहे म्हणजे तुझ्याही मी दासी झाली आहे. देवळामध्ये बंदिस्त असणारा देव तिने आपल्या बरठ्यावर आणला आणि कामं करता करता ती त्याच्याशी बोलू लागली. केवढं मोठं तत्वज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात आजच्या सुशिक्षित भाषेत बोलायचं झालं तर तिने डेमोक्रेटाईज केलं देवाचं देवपण. आपण सगळीकडे बघतो ना की अमुक एक गोष्ट ऍज अ सर्व्हिस म्हणजे आज आपण काही कारणास्तव रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकलो नाही तर रेस्टॉरंटचं जेवण आपण आपल्या घरी झोमॅटो थ्रू मागवतो. हीच तर कल्पना आहे. देवाकडे नाही गेली ती, पण तिने देव आपल्या घरी आणला. आपल्या कामात तिने देव पाहिला. केवढं मोठं तत्वज्ञान ती सांगून ही जनाबाई आणि अनेक असे संत जगले. दुसरी गोष्ट आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो. काय केलं जनाईने? कामं करता करता विठ्ठलाचं नामस्मरण केलं. म्हणजे तिने वेगळा वेळ नाही घातला. काम हेच आपलं दैवत मानलं किंवा दैवत हेच आपलं काम आहे. तिला जे आवडतंय किंवा जे तिच्या पदरी आलंय, मे बी तिला आवडत असेल नसेल माहित नाही, पण जे तिच्या पदरी आलंय ते करता करता तिने ते स्वीकारलं, एक्सेप्ट केलं आणि त्यातच आपला देव मानला. त्यातच हरिनामाचं आपल्या विठोबारायाचं नामस्मरण करत करत ती करत राहिली. आज आपल्याकडे सगळं आहे. खायला 2 वेळचं अन्न आहे, लक्झरी गाड्या आहेत, परफ्यूम आहेत, कपडे आहेत, सगळं आहे. सगळं असूनही आपण आनंदी नाही आणि तिच्याकडे काहीही नव्हतं तरी ती आनंद. आपलं किती अहोभाग्य आहे. आमच्या या ज्ञानगंगेमध्ये आपण ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो किंवा भारतात जन्माला आलो असं म्हणू आणि ह्यांचं तत्वज्ञान आज आपल्यापाशी आपल्या ठाई आहे आणि म्हणून ते तत्वज्ञान आपण जगू शकलो नाहीत म्हणजे जगण्याचा प्रयत्न करूच
पण ते जमलं नाही तर ऍटलिस्ट ते तत्वज्ञान आपण समजून घेऊन त्याप्रमाणे थोडंफार वागण्याचा प्रयत्न करू शकतो. जनाई या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? जनाई म्हणजे महिलांचा किंवा बायकांचा समूह. म्हणजे जनाई ही सर्व समूहाला रिप्रेझेंट करते. म्हणजे जनाईमध्ये आपली आजी, आई, बहीण, बायको, मामी, मावशी, आत्या, काकू सगळ्या 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 जणी दडलेल्या आहेत त्या जनाईमध्ये. अशी ही आपली जनाई. या जनाईला खरोखर संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांना मानाचा मुजरा आणि त्या विठुरायाला देखील मानाचा मुजरा, की ज्यांनी ही त्याची लेकरं घडवली आणि आज आपण त्या वाटेवरती चालत चालत जाऊन त्याच्यासमोर फक्त नतमस्तक होऊ शकतो आणि आपल्यासाठी संतांनी लिहून ठेवलेली जी तत्वज्ञान आहेत, जे अभंग आहेत, ते आपण शिकून त्याच्यामधलं थोडंसं काहीतरी घेऊन आपण ते अंगी करू शकतो. मानसशास्त्रामध्ये ना एक कन्सेप्ट आहे, पॅरा सोशल रिलेशनशिप म्हणतात त्याला. म्हणजे काय असतं की आपल्याला एखादा अभिनेता किंवा आपल्याला एखादा राजकारणी हा खूप आवडतो, आपण त्याला अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या अभिनेत्याला त्या राजकारण्याला माहितही नसेल की हा कोण आहे, माझा फॅन कोण आहे. पण इथे मात्र त्या विठ्ठलाला त्याची सगळी लेकरं माहिती आहेत. लेकरांनी जर विठ्ठलाला मायेनं हाक मारली तर विठ्ठल मात्र उभा ठाकला आहे आपल्याला पदरात घ्यायला. अशी ही आपली विठू रखुमाई. बोलून आला आज जनाईचं हे एवढं वैशिष्ट्यपूर्ण काम पाहताना छोटासा अत्यंत सामान्य सगळ्यांना समजेल असा 4 ओळींचा अभंग, पण त्यात दडलंय अगाढ ज्ञान. गोष्ट जर तुम्ही गोष्टीकडे जाऊ शकत नसलात तर रडत बसू नका. गोष्ट आपल्याकडे आणा आणि कुठेतरी आपलं मन नामस्मरणामध्ये फोकस करा. कुठेतरी आपलं मन कॉन्सन्ट्रेट करा. धन्य ती विठू रखुमाई, एक अनाथ अडाणी जनाई आपल्याला एवढं प्रगल्भ ज्ञान देऊन गेली. कमाल आहे नाही? कमाल आहे या विठुरायाच्या सर्व लेकरांची. धन्य ते संत ज्यांच्यामुळे आपण चाललो आहोत आज ही ज्ञानाची दिंडी घेऊन. भरून पावलो आज जनाबाईचं एवढं कार्य बघून. रामकृष्ण हरी मंडळ.